ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत सुभेदारांकडे इकडे सगळे हॉलमध्ये बसलेले असतात, कारण प्रतिमाची तब्येत खालावलेली असते आणि तिला हॉस्पिटलमधून घरी सुद्धा आणलेलं असतं. पूर्णाजीने सायली आणि कल्पनाला प्रतिमाची सगळी काळजी घ्यायला सांगितलेलं असतं, म्हणजे तिचं खाणेपिणं, गोळ्या, औषधं हे सगळं वेळेवर त्यांना द्यायला सांगितलेलं असतं. आता मात्र हे सगळं काही प्रियाला पटत नसतं. प्रिया रविराज जवळ जाते आणि त्याच्या हातून प्रतिमाची गोळ्यांची चिठ्ठी ओढून घेते आणि रविराजला म्हणते, बाबा द्या ते मला. यावर रविराज प्रियाला म्हणतो, तन्वी अगं हे काय करतीयस? यावर पूर्णाजी पण चिडून म्हणते, तन्वी ती गोळ्यांची चिठ्ठी सायली आणि कल्पनाकडे दे, त्या तिला वेळेवर गोळ्या देतील. पूर्णाजीच्या या बोलण्यावर प्रिया म्हणते, नाही पूर्णाजी, ती माझी आई आहे, मग तिला गोळ्या द्यायची जबाबदारी, तिची काळजी घ्यायची सगळी जबाबदारी ती माझी आहे ना. बाबा मी देईन ना वेळेवर औषध. यावर रविराज म्हणतो, तन्वी तूच दे प्रतिमाला गोळ्या, फक्त मी अश्विनकडून गोळ्या मागून घेतो. तसा रविराज तन्वीला दे म्हणून ती गोळ्यांची चिठ्ठी तिच्या हातून ओढून घेतो. इकडे रात्री सायली झोपायची तयारी करत असते आणि अर्जुन त्याचं काहीतरी काम करत असतो. सायली अर्जुनला म्हणते, बघितलं ना, प्रियाने प्रतिमात्याला औषध देण्याची जबाबदारी घेतली आणि तरीही तुम्ही म्हणताय ती तन्वी नाहीये. प्रिया कितीही चिडखोर असली ना, स्वतःच्या मनाचं खरं करणारी असली ना, तरीही तिच्या आईकडे दुर्लक्ष नाही करणार ती. सायलीच्या या सगळ्या बोलण्यावर अर्जुन फक्त हो म्हणतो. आता मात्र सायली रागवते आणि चिडून अर्जुनला म्हणते, माझे मुद्दे तुम्हाला पटत नसले ना, तुम्ही हे सगळं असं करता. अहो त्यापेक्षा कबूल करा ना की प्रियाच तन्वी आहे आणि हा विषय बंद करून टाकू. यावर अर्जुन सायलीला म्हणतो, मी हा विषय आता काढलेलाच नाही. आता मात्र सायली चिडते आणि म्हणते, तुमचं हे जे काही वकिलाचं डोकं आहे ना, ते शांत ठेवा, नाहीतर जाऊ दे ना, मी कशाला बोलते तुमच्याशी, झोपते मी. तशी सायली रागारागाने बेडवर जाऊन झोपते. तेवढ्यात अर्जुनला सायलीच्या तळपायावर असलेली जन्मखून दिसते आणि तो सायलीच्या पायाजवळ जाऊन उभा राहतो. आता पुढच्या भागात पाहूया, अर्जुन घरच्यांना आणि सायलीला सांगू शकेल का सायलीच तन्वी आहे ते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.